राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे जोडले आहेत। महेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आलं, त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी करणार असं मोठं वक्तव्य केलं आहे। काय या वक्तव्याची कारणं असू शकतात? पहिलं जेव्हा महाराष्ट्रामध्ये 31 जागा महाविकास आघाडीच्या आल्या तर त्याची नैतिक जबाबदारीचं कारण दाखवून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदातून निवृत्त होण्याचं त्यांनी पुढे केलं। कारण त्याच्यानंतर शंभूराजे देसाई आज मला बोलते पाटणमध्ये की त्या उदयनराजे महाराजांना कमी मतं पडली त्यांच्या मतदारसंघात, पण तशी कमी मतं तर बारामतीतून पडलेली आहेत। म्हणजे बारामती तालुक्यामध्ये अजितदादांच्या उमेदवाराला आमच्यापेक्षा कमी मतं आहेत। आता अजितदादा पण राजीनामा देणार का, हा पहिला प्रश्न आहे। आणि राजीनामा यांना द्यायचाच असेल तर माझी खात्री आहे की कायद्याची जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे तो लवकर त्याचा निर्णय लागून हा संपूर्ण या शिंदे सरकारचाच राजीनामा होणार आहे। त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी नैतिकतेचं कारण दाखवत असाल तरी तशी काय तुम्ही देणार नाही हे मला खात्री आहे। द्यायचीच असेल तर असंविधानिक सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्या नैतिकतेमुळे मी राजीनामा देतो असं धाडस करून त्यांनी राजीनामा द्यावा। नक्कीच महेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।